हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण अंडा वड्याची रेसिपी बघणार आहोत. अंडा वडा पाव. त्यासाठी मी ते अंडी घेतलेली आहेत. ती छान धुवून आता आपण कुकरमध्ये ती अंडी लावणार आहोत की जेणेकरून 5 ते 5 मिनिटात अंडी उकडतील. अंडी उकडल्यानंतर ना ती आपल्याला सोलून घ्यायची आहेत. अशा प्रकारे अंडी सोलून घेतली आहेत आणि त्यानंतर ना आपण याच्यामध्ये एका बाउलमध्ये बेसन पीठ घेणार आहोत. तसं आपण वड्यासाठी करतो, बटाट्या वड्यासाठी करतो बेसनाचं बॅटर, तसंच आपल्याला अंडा वड्याचं सुद्धा करायचं आहे. त्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण करणार आहोत. हे तयार झालेलं आहे. आता इथे आपली अंडी उकडलेली आहेत. ही अंडी आपण आता हाफ कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अशी हाफ कट करणार आहोत. कट झालेली आहेत ही अंडी. आता आपण त्यासाठी मसाला तयार करायचा आहे. इथे मी लाल तिखट घेतलेली आहे, हळद घेतली आहे आणि मीठ. इथे धना जिरे पावडर घेतलेले आहे. ते चांगलं मिक्स करून मसाला हा पूर्ण अंड्यांवर टाकणार आहे. आणि हा अंड्यांवर मसाला टाकल्यानंतर ना आपण अशा रीतीने असं टाकून घेऊयात. आणि मग आता आपण एक पॅन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये बटर आणि तेल टाकायचं आहे आणि हे पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहेत अंडी दोन्ही बाजूने. थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर ना आपण ही अंडी त्यामध्ये टाकणार आहोत एक एक करून आणि छान फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यावरतूनही आपण थोडासा मसाला टाकायचा. मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित परतून छान असे फ्राय करायचे आहेत अंडी. हे पहा, अशा प्रकारे अंडी फ्राय झालेली आहेत. आता आपली अंडी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक एक करून. अंडा वडा करण्यासाठी आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. एक एक करून आता ते अंडा आपण त्या बेसन पीठमध्ये टाकून तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आता व्यवस्थित कोटिंग करायचं आहे आणि हे आता तळायला टाकणार आहोत. इथे मी तेल तापायला लावलेलं आहे. तेल तापले, यामध्ये एक एक असं सोडणार आहे. छानपैकी वड्यासारखं, बटाटा वडा जसा आपण फ्राय करतो तसंच फ्राय करून घ्यायचं आहे. तळून घेतलेली आहेत ही अंडी. आता आपण पाव घेणार आहोत. पाव दोन्ही साईडने कट करायचे, त्यामध्ये बटर लावून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही बाजूला ग्रीन चटणीसुद्धा लावून घेतलेली आहे. ग्रीन चटणी लावल्यानंतर त्याच्यावर आपल्याला चॉप केलेला कांदा टाकायचा आहे आणि तो आपण जो मसाला मिक्स केला होता, लाल तिखट, मीठ आणि हळद, तोही थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे. इथे मी कांदा पण टाकला आहे आणि नंतर आपण यावर तो वडा ठेवणार आहोत, अंडा वडा. आणि आता पुन्हा त्याच्यावर लाल तिखट, हळद, मीठ टाकून घेणार आहोत. थोडा कांदा आणि कोथिंबीर आणि लास्टला चीज टाकणार आहोत. चीज टाकून वडा तयार आहे. आता हा वडा आपण अंडा वडापाव तयार झालेला आहे. आता आपण हा गरम करणार आहोत तव्यावर. कोथिंबीर आणि तो ज्यामध्ये आपण अंडी फ्राय केली त्यामध्येच ते ठेवायचं आणि छानपैकी बटर लावून मस्त गरम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा प्रकारे आपला अंडा वडा तयार आहे. आणि हा आपण कांदा आणि हिरवी मिरचीसोबत सर्व करणार आहोत, हिरव्या चटणी. थँक्यू.